तर या महापालिका निवडणुकीमध्ये अनेक बडांना झटका बसलाय, तर नौख्यांनी गुलाल उधळलेला आहे विजयाचा। कुणाचा विजय झालाय, कुणाचा पराभव झालाय पाहूया। मुंबई प्रभाग क्रमांक 164 मधून सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव। शिवसेना ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदेंकडून समाधान सरवणकरांचा पराभव, तर संजय राऊतांकडून शशिकांत शिंदेंचं अभिनंदन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात 3 नगरसेवक, भाऊ बहीण आणि वहिनी यांना एकाच वेळी नगरसेवक होण्याचा मान। मुंबईतील प्रभाग क्रमांक 135 मध्ये भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा विजय। पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि नवनाथ बन यांच्या समर्थकांकडून मोठा जल्लोष। तर मुंबईतील प्रभाग क्रमांक 151 मधून भाजपच्या 22 वर्षीय उमेदवार कशिश फुलवारिया यांचा विजय, तर कशिश फुलवारिया हिचा तब्बल 13,600 मतांनी विजय। विजयानंतर कुटुंबियांनी कशिशला गुलाबाचा हार घालून सत्कार केला। मुंबई प्रभाग क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार विजयी। यशवंत किल्लेदार यांचा 1425 मतांनी विजय, तर तू माझं हृदय राखलंस दादर जिंकल्यावर राज ठाकरेंकडून किल्लेदारांचं अभिनंदन। ठाकरेंच्या सेनेचे 4 माजी महापौर विजयी, तर प्रभाग क्रमांक 182 मधून मिलिंद वैद्य, प्रभाग क्रमांक 191 मधून विशाखा राऊत, प्रभाग क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर, तर प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांनी प्रभाग राखला। तर सर्व विजयी 6 उमेदवारांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन। मनसेच्या यशवंत किल्लेदारांसह सुप्रिया दळवी, सुरेखा परब, विद्या आर्या आणि सई शिर्के विजयी। छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 4B मधून एमानचा पराभव करत ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू विजयी। चंद्रकांत खैरेंचा विरोध आणि भाजपनं केलेल्या मोठ्या टीकेनंतर सुद्धा रशीद मामूंनी गुलाल उधळला, तर मोठ्या विरोधानंतर लोकांनी आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले। रशीद मामू यांनी प्रतिक्रिया दिली। नाशिकमध्ये भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना धक्का, तर सुधाकर बडगुजर हे विजयी, मात्र बडगुजरांचे पुत्र पराभूत। त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे विजयी, तर इतर 2 जागी शिंदेच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे हे सुद्धा विजयी।